हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज आपण डिस्कस करणार आहे IUPAC nomenclature of di-substituted benzene. In previous video we discussed about IUPAC nomenclature of mono-substituted benzene. त्या व्हिडिओ मध्ये आपण असे बेन्झीन कंपाऊंड पाहिले ज्या बेन्झीन कंपाऊंड मध्ये ऍक्च्युअली काय होतं तर एकच सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे तो अटॅच होता. आजच्या व्हिडिओ मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज, त्यांचा IUPAC नेम किंवा कॉमन नेम सुद्धा ते कसं लिहितात ते आपण इथे डिस्कस करणार आहे. सो डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे म्हणजे असे बेन्झीन कंपाऊंड राहतील ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंगला दोन सबस्टिट्यूएंट ग्रुप जे आहेत ते अटॅच असतात. ठीक आहे, मग अशा डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज साठी जे आहे तो कुठला रोल यूज करून जे आहे त्यांचा IUPAC नेम जे आहे ते लिहायचं किंवा कॉमन नेम सुद्धा कशा प्रकारे लिहायचं, तर त्यासाठी काही रूल्स आहेत. रूल काय आहे तर त्यातला एक पहिला रूल जो आहे जो आधी आपण डिस्कस करू. कॉमन नेम्स ऑफ द थ्री पॉसिबल आयसोमर्स ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज आर गिव्हन using one of the prefixes ortho, O, meta denoted by M and para denoted by P. सर्वात आधी तर हे जे बेन्झीन डेरिव्हेटिव्हज आहेत कुठल्या डाय सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे बेन्झीन रिंगला जे आहे ते अशा प्रकारे दोन सबस्टिट्यूएंट ग्रुप जे आहेत ते अटॅच आहेत, दोन फंक्शनल ग्रुप जे आहेत ते अटॅच असलेले आपल्याला दिसतील. ठीक आहे, मग अशा वेळेस बेन्झीनचे जे काही तिथे पॉसिबल आयसोमर्स आहेत आपल्याला माहिती आहे ऑर्थो, मेटा आणि पॅरा पोझिशन नुसार जे आहेत ते आपल्याला तीन आयसोमर्स जे आहेत ते भेटतात. ते तिथे जे आहे ते ऍज अ प्रिफिक्सेस घेऊन आपण काय करू शकतो तिथे त्यांचे कॉमन नेम जे आहे ते तिथे लिहू शकतो. IUPAC सिस्टीम मध्ये जे आहे हे ऑर्थो, मेटा आणि पॅरा जे आहेत ते आपल्याला यूज करता येत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट प्रिफिक्सेस वी यूज नंबरिंग. आपल्याला नंबर्स जे आहेत ते तिथे यूज करावे लागतात. कसे यूज करावे लागतात, कशा प्रकारे कॉमन नेम सुद्धा आपण लिहिणार ते आपण वन बाय वन हे एक्झाम्पल्स जे आहेत ते घेऊन पाहू. सो फर्स्ट एक्झाम्पल फॉर यू दॅट इज बेन्झीन रिंग दिलेली आहे आणि तिथे त्याला दोन Cl ग्रुप जे आहेत ते अटॅच आहेत ऍडजसंट पोझिशनला. दोन Cl ग्रुप मीन्स टू क्लोरीन ग्रुप, टू क्लोरो ग्रुप जे आहेत ते तिथे अटॅच आहेत, ऍडजसंट पोझिशनला आहेत. आता ऍडजसंट पोझिशन आहे याचं कॉमन नेम जे आहे ते आधी आपण लिहू. ही फर्स्ट पोझिशन आहे तर त्याची ऍडजसंट पोझिशन जी आहे नेक्स्ट पोझिशन जी आहे ती कुठली असते तर त्याला आपण डिनोट करतो ऑर्थो पोझिशन. बेन्झीन रिंगचं लक्षात ठेवायचं ही फर्स्ट पोझिशन कन्सिडर करून सेकंड आणि सिक्स या ऑर्थो पोझिशन असतात, थर्ड आणि फिफ्थ या मेटा पोझिशन आहे आणि फोर्थ पोझिशन जे आहे विथ रिस्पेक्ट टू वन दॅट इज पॅरा पोझिशन म्हणून आपण कन्सिडर करतो. सो ऑर्थो पोझिशनला क्लोरीन आहे आणि फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून त्याचं कॉमन नेम जे आहे ते आपण इथे आधी लिहू दॅट इज ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन. ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन हे झालं याचं कॉमन नेम. इट इज अ कॉमन नेम. याला ब्रॅकेट मध्ये लिहू आपण. ब्रॅकेट मध्ये जे लिहित आहे आपण ते कॉमन नेम राहते. ठीक आहे ना. त्याचा IUPAC नेम आपल्याला लिहायचा आहे तर IUPAC नेम मध्ये जे आहे ते आपण असे ऑर्थो वगैरे किंवा मेटा और पॅरा जे आहे ते प्रिफिक्सेस यूज करणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, नंबरिंग करावी लागेल. सो नंबरिंग कुठून करणार, आता इथे आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे सेम फंक्शनल ग्रुप जे आहेत ते ऍडजसंट पोझिशनला अटॅच आहे म्हणून नंबरिंग जी आहे ती या ठिकाणी कुठल्याही कार्बन पासून जे आहे ते केली तर चालते. सो हा जो Cl आहे याला जो कार्बन ऍटम अटॅच आहे सपोज दॅट इज फर्स्ट नंबर. क्लॉकवाइज डायरेक्शननी नंबरिंग करावं लागेल या ठिकाणी कारण नियरर जो आहे तो आपल्याला इथे अनदर फंक्शनल ग्रुप जो आहे तो आला पाहिजे, तो नियरेस्ट पोझिशनवर आला पाहिजे, लोएस्ट नंबरवर आला पाहिजे. सो म्हणून आपण क्लॉकवाइज करणार. सो सेकंड पोझिशन वर हा सेकंड Cl येतो, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स अशा पोझिशन दिली जातात. सो क्लोरो ग्रुप आहे तो आपल्याला लिहायचा आहे प्रिफिक्स मध्ये कारण आपल्याला माहिती आहे की हलाइड ग्रुप्स आर ऑलवेज रिटर्न इन प्रिफिक्सेस.
दोन क्लोरीन आहेत म्हणून तिथे प्रिफिक्स यूज करणार आपण डाय, म्हणजे डाय क्लोरो. दोन्ही क्लोरीनच्या पोझिशन सुद्धा मेन्शन करायच्या आहेत. त्या प्रिफिक्सच्या आधी आपल्याला त्या लिहाव्या लागतील. म्हणून सर्वात आधी यांच्या पोझिशन म्हणजे लोखंड नंबर, दॅट इज 1 देन कॉमा 2. त्यानंतर दोन क्लोरीन आहेत म्हणून डाय क्लोरो. आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे तर बेन्झीन रिंग ऑर फिनिल रिंग. सो त्यानंतर आपण लिहिणार बेन्झीन. 1,2-dichlorobenzene is a IUPAC name for this compound. हा जो पहिला कंपाउंड आहे याचा IUPAC नेम आला इथे 1,2-dichlorobenzene. आणि कॉमन नेम विथ रिस्पेक्ट टू दिस फर्स्ट पोझिशन सेकंड Cl जो आहे तो ऑर्थो पोझिशनला आहे म्हणून ऑर्थोला आपण डिनोट करणार ओनी व त्यानंतर डॅश म्हणजे हायफेन आपण दिला. दोन क्लोरीन आहेत म्हणून डाय लिहिला आणि क्लोरो आणि पॅरेंट कंपाउंडचं नेम दिलं बेन्झीन. सो ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन इज अ कॉमन नेम बट IUPAC नेम इज 1,2-dichlorobenzene. ठीक आहे, हे झालं या कंपाउंडचं नेम. देन दिस अनदर कंपाउंड सेम फंक्शनल ग्रुप जे आहे ते इथे अटॅच आहेत जसे फर्स्ट मध्ये आपण घेतले होते. मग डिफरन्स काय आहे? डिफरन्स कुठे दिसतो? त्यांच्या पोझिशन मध्ये. पहिल्या कंपाउंड मध्ये विथ रिस्पेक्ट टू दिस फर्स्ट क्लोरीन सेकंड क्लोरीन जो आहे तो सेकंड पोझिशनवर होता म्हणजे ऍडजस्टंट पोझिशनवर. इथे कुठे दिसतो? इथे दिसतो थर्ड पोझिशन. थर्ड पोझिशनला कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण डिनोट करतो मेटा. सो याचं कॉमन नेम आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार? मेटा, दॅट मीन्स M. देन हायफेन दोन्ही क्लोरीन आहेत म्हणून डायक्लोरो क्लोरो आणि पॅरेंट कंपाउंडचं नेम आपण इथे लिहिणार बेन्झीन. मेटा डायक्लोरोबेन्झीन इज द कॉमन नेम फॉर दिस कंपाउंड. या कंपाउंडचं हे झालं कॉमन नेम. आता IUPAC नेम आपल्याला लिहायचं आहे. Cl ज्या कार्बनला अटॅच आहे दोन पैकी कुठलाही Cl तो घ्यायचा फर्स्ट पोझिशनला आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट फर्स्ट पोझिशन अनदर Cl ज्या डायरेक्शननी नियरेस्ट येईल त्या डायरेक्शननी नंबरिंग करायची. सपोज हा फर्स्ट कार्बन ॲटमचा हा Cl म्हणून हा फर्स्ट कार्बन ॲटम आपण जर कन्सिडर केला इथे तर इथून आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने जाणार. क्लॉकवाईज का जाणार? कारण क्लॉकवाईज जर गेलो तर आपल्याला सेकंड थर्ड पोझिशनला जे आहे तो Cl येतो. अँटी क्लॉकवाईज जर आपण नंबरिंग केली तर 1 2 3 4 5 फिफ्थ पोझिशनला येईल. लोएस्ट नंबर रूल काय सांगतो की लोखंड नंबर जो आहे तो लोएस्ट आला पाहिजे म्हणजेच त्या कार्बन ॲटमचा नंबर जो आहे तो लोएस्ट आला पाहिजे ज्याला फंक्शनल ग्रुप जो आहे तो अटॅच असेल. सो लोएस्ट जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनने येतो आणि तो कुठल्या याच्यावर येतो तो थर्ड नंबर. सो फर्स्ट पोझिशनला Cl म्हणून आपण इथे लिहिणार 1 देन कॉमा देऊन थर्ड पोझिशनला सुद्धा Cl. सो 3 देन हायफेन दोन Cl आहेत म्हणून डाय Cl आहेत म्हणून प्रिफिक्स मध्ये आपण लिहितो क्लोरो आणि पॅरेंट कंपाऊंड आहे बेन्झीन रिंग म्हणून त्याचं नेम जे आहे ते आपण लिहिला बेन्झीन. 1,3-dichlorobenzene. This is a IUPAC name for this compound benzene ring. फर्स्ट पोझिशनला Cl आणि थर्ड पोझिशनला Cl. असंच एक थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे पाहू. थर्ड एक्झाम्पल कुठलं तर सेम तसंच टाईपचा कंपाऊंड जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे. फक्त डिफरन्स काय अनदर 2 आणि थर्ड कंपाऊंड मध्ये तर Cl ची पोझिशन जी आहे सेकंड Cl जो आहे त्याची पोझिशन जी आहे ती कुठे दिसते तर ती फोर्थ पोझिशनला दिसते किंवा मग कॉमन नेम मध्ये आपण या फोर्थ पोझिशनला काय म्हणतो? याला म्हणतो आपण पॅरा पोझिशन. सो पॅरा पोझिशन वर जे आहे इथे Cl जो आहे तो अटॅच असलेला आपल्याला दिसतो. सो कॉमन नेम लिहायचं असेल तर आपण आधी या Cl ची जी आहे ती पोझिशन लिहिणार. हा फर्स्ट कन्सिडर केला म्हणून हा पॅरा पोझिशनवर. हा सुद्धा आपण फर्स्ट पोझिशनवर कन्सिडर करू शकतो. मग विथ रिस्पेक्ट टू दिस
हा जो Cl आहे हा पॅरा पोझिशन वर तिथे येणार. ओके, सेम डिस्टन्स वर आहे. सो पॅरा डाय क्लोरो बेन्झीन हे झालं याचं कॉमन नेम. पॅरा पोझिशन वर आहे विथ रिस्पेक्ट टू वन अदर Cl म्हणून P ने डिनोट केला. दोन क्लोरीन आहेत म्हणून डाय, क्लोरीन आहेत म्हणून क्लोरो आणि पॅरेंट कंपाऊंडचं नेम बेन्झीन. पॅरा डाय क्लोरो बेन्झीन इज ए कॉमन नेम फॉर दिस कंपाऊंड. IUPAC नेम साठी आपल्याला नंबरिंग करायची आहे. सो हा कार्बन ॲटम ज्याला आपला Cl अटॅच आहे पहिला, तो फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. इथे कुठल्याही डायरेक्शननी नंबरिंग जर आपण केली क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, फोर्थ पोझिशनलाच काय येणार Cl येणार आहे. सो यांची आता पोझिशन मेन्शन करणार आपण. पहिल्या Cl ची पोझिशन 1, देन कॉमा देऊन सेकंड Cl ची पोझिशन 4, देन हायफेन दोन Cl आहेत म्हणून डाय, Cl आहेत म्हणून क्लोरो आणि पॅरेंट कंपाऊंडचं नेम बेन्झीन. 1,4-dichlorobenzene is the IUPAC name for this given compound. So तीन टाइपचे कंपाऊंड आपण इथे पाहिलं. 1,2-dichlorobenzene ज्याला ऑर्थो-डायक्लोरोबेन्झीन सुद्धा आपण म्हणतो. देन मेटा-डायक्लोरोबेन्झीन ज्याला आपण 1,3-डायक्लोरोबेन्झीन म्हणतो. मेटा-डायक्लोरोबेन्झीन हे कॉमन नेम झालं आणि 1,3-डायक्लोरोबेन्झीन जे आहे ते IUPAC. त्याच्यानंतर थर्ड कंपाऊंड कुठला आहे तर पॅरा-डायक्लोरोबेन्झीन. हे झालं त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम 1,4-डायक्लोरोबेन्झीन. सो पहिली कंडिशन आपण डिस्कस केली, ज्या कंडिशन मध्ये आपण काय पाहिलं तिथे तर डाय सबस्टिट्यूटेड जे बेन्झीन कंपाऊंड होते तिथे जे फंक्शनल ग्रुप दोन्ही अटॅच होते ते कसे होते सेम ना. हे जे दोन फंक्शनल ग्रुप जे आहेत जे बेन्झीन रिंगला अटॅच आहेत ते जर डिफरंट असतील तर मग अशा वेळेस त्यांचं नेम जे आहे ते कशा प्रकारे लिहायचं ते आपण इथे जे आहे ते पाहू. सो नेम कसं लिहायचं. इफ टू सबस्टिट्यूएंट्स आर डिफरंट then in that case their name is written or entered in alphabetical order. Alphabetical order नुसार जे आहे ते आपल्याला तिथे त्यांचं नेम जे आहे ते तिथे लिहावं. तर ते कशा प्रकारे लिहायचं त्याच्यासाठी आपण हा एक कंपाऊंड आहे तो पाहू. कंपाऊंड कुठला आहे तर बेन्झीन रिंग आपल्याला दिसत आहे आणि त्याला अटॅच आहे हा आयोडीन ग्रुप अपवर्ड डायरेक्शनला आणि इथे खाली जो आहे तो अटॅच आहे ब्रोमीन ग्रुप. ठीक आहे. सो एक ब्रोमो ग्रुप आहे, दुसरा आयोडो ग्रुप आहे. दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जे आहे, दोन वेगवेगळे सबस्टिट्यूएंट ग्रुप जे आहेत ते इथे अटॅच. सो इन दिस कंपाऊंड ब्रोमीन आपण जर पाहिला तर तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला आपण घेणार फर्स्ट कार्बन ॲटम. आता इथे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जे आहे, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज आपण जर गेलो तर आपल्याला काय दिसेल तिथे तर फोर्थ पोझिशनला आयोडीन आहे. सो दिस इज फर्स्ट पोझिशन, दिस इज सेकंड पोझिशन, दिस इज थर्ड पोझिशन अँड दिस वन इज फोर्थ पोझिशन. फोर्थ पोझिशनला आयोडो, फर्स्ट पोझिशनला ब्रोमो. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार ब्रोमीन आधी लिहायचा आहे आपल्याला, तो आपण इथे लिहिणार विथ इट्स लोकल नंबर ऑर पोझिशन दॅट इज 1 ब्रोमो. देन हायफेन देणार पोझिशन ऑफ आयोडीन ग्रुप दॅट इज 4. देन पुढे लिहिणार आयोडो आणि पॅरेंट कंपाऊंड दॅट इज बेन्झीन. 1 ब्रोमो 4 आयोडो बेन्झीन हे झाला IUPAC नेम. सो या कंपाऊंडचं कॉमन नेम लिहिण्यासाठी इथे प्रिफरन्स कशाला द्यावा लागेल तर तो आयोडीनला द्यावा लागेल आणि ब्रोमीन जो आहे तो आपल्याला जो आहे तिथे घ्यावा लागेल पॅरा पोझिशनला. आयोडीनची फर्स्ट पोझिशन कन्सिडर करून 1 2 3 4 फोर्थ पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशन येणार तिथे. सो आपण तिथे लिहिणार पॅरा ब्रोमो देन आयोडो आणि त्यानंतर लिहिणार आपण बेन्झीन.
अशा प्रकारे आपल्याला इथे जे आहे त्याचं कॉमन नेम जे आहे ते भेटणार पॅरा ब्रोमो आयोडो बेन्झीन. पॅरा ब्रोमो आयोडो बेन्झीन हे झालं कॉमन नेम. नाव अनदर कंपाऊंड. दुसरा कंपाऊंड काय आहे तर या कंपाऊंड मध्ये आपल्याला दिसते बेन्झीन रिंग आणि 2 सबस्टिट्यूएंट ग्रुप आहेत. कसे पाहतात आपण कंपाऊंड इथे तर ज्यांना जे 2 सबस्टिट्यूएंट ग्रुप वाटायचे ते डिफरंट असतात. इथे सुद्धा आपल्याला ते दिसत आहे. एक Cl आहे आणि दुसरा NO2. Cl म्हणजे क्लोरो आणि NO2 हा फंक्शनल ग्रुप कुठला आहे तर हा आहे नायट्रो. ठीक आहे. सो क्लोरो आणि नायट्रो असे 2 फंक्शनल ग्रुप जे आहेत ते इथे अटॅच असलेला हा डायसब्स्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपण इथे जो आहे तो घेतलेला आहे. आता याचा IUPAC नेम जे आहे ते आपण इथे लिहिणार. सो अल्फाबेटिकली क्लोरो कम्स फर्स्ट. सो नंबरिंग जी आहे ती या कार्बन पासून आपण स्टार्ट करणार. दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड कार्बन एटम अँड दिस वन इज थर्ड कार्बन एटम. फर्स्ट पोझिशन क्लोरीनची, थर्ड पोझिशन नायट्रो ग्रुपची. पॅरेंट कंपाऊंड येणार बेन्झीन. सो अल्फाबेटिकली क्लोरीन आपण लिहिणार दॅट इज 1 क्लोरो, then 3 नायट्रो बेन्झीन. हे झालं याचा IUPAC. 1 क्लोरो 3 नायट्रो बेन्झीन. ठीक आहे. कॉमन नेम मध्ये मेजर ग्रुप जो आहे तो नायट्रो राहणार म्हणून नायट्रो पासून क्लोरीन जो आहे तो मेटा पोझिशन वर येणार. नायट्रोचा कार्बन एटम कॉमन नेम साठी जो आहे तो फर्स्ट राहणार. दिस इज सेकंड कार्बन एटम आणि हा थर्ड कार्बन एटम वर Cl येणार. थर्ड कार्बन एटम वर Cl म्हणजे मेटा पोझिशन वर म्हणून कॉमन नेम मध्ये आपण मेटा क्लोरो नायट्रो बेन्झीन अशा प्रकारे जे आहे ते आपण त्याचं नेम जे आहे ते इथे लिहिणार आहे. मेटा पोझिशन वर क्लोरीन होता म्हणून मेटा क्लोरो, रिमेनिंग जो आहे तो आहे नायट्रो बेन्झीन. सो दिस इज कॉमन नेम फॉर दिस कंपाउंड. Now the third condition or third rule for the IUPAC nomenclature of disubstituted benzene. तिसरा रूल किंवा थर्ड कंडिशन काय आहे ऍक्च्युअली तर जे डायसब्स्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेतलेले आहेत म्हणजे असे कंपाऊंड जिथे बेन्झीन रिंगला 2 सबस्टिट्यूएंट ग्रुप किंवा 2 फंक्शनल ग्रुप जे आहेत ते इथे अटॅच असतील आणि दोन्ही जर डिफरंट असतील तर अशा त्याचं नेम कसं लिहायचं तर त्यासाठी ही एक थर्ड कंडिशन. थर्ड कंडिशन काय तर जर त्या 2 फंक्शनल ग्रुप पैकी किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप पैकी एक जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे त्याच्यामुळे जर त्या बेन्झीन डेरिव्हेटिव्हला जर स्पेशल नेम जर येत असेल तर मग अशा वेळेस अनदर जो ग्रुप आहे तो जो आहे तो सबस्टिट्यूएंट ग्रुप म्हणून तिथे घ्यायचा आणि स्पेशल नेम जे आहे ते ऍज अ पॅरेंट नेम म्हणून तिथे सफिक्स मध्ये जे आहे ते आपल्याला लिहावं लागते. आधी स्टेटमेंट काय ते आपण पाहू. इफ वन ऑफ द 2 ग्रुप्स गिव्स स्पेशल नेम टू द मॉलिक्यूल then the compound is named as derivative of that special compound. जर 2 पैकी एक ग्रुप जो आहे त्याच्यामुळे त्या मॉलिक्यूलला जर स्पेशल नेम जर येत असेल तर अशा वेळेस तो कंपाऊंड जो आहे तो कंपाऊंड काय होईल तर डेरिव्हेटिव्ह होईल त्या स्पेशल कंपाऊंडचा. तो कन्सिडर केला जाईल डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेशल कंपाऊंड. कसं तर ऍक्च्युअली नेम कसे ते स्पेशल नेम डिराइव्ह होतात ते आपण इथे पाहू. आपण काही प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये असे कंपाऊंड डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी. मोनो सबस्टिट्यूटेड असे ते कंपाऊंड होते ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅचमेंट मुळे त्या कंपाऊंडला जे आहे ते काही स्पेशल नेम जे आहेत ते इथे आले आणि ते स्पेशल नेम जे आहेत तेच IUPAC ने ऍक्सेप्ट केले होते. हे काही प्रिव्हियस व्हिडिओज जे आहेत ते आपले नॉमेनक्लेचर जे त्याच्यामध्ये दिलेले आहेत ऑलरेडी. आता इथे डायसब्स्टिट्यूटेड कंपाऊंड मध्ये एक एक्झाम्पल बेन्झीन रिंग आपल्याला दिसते NH2 एक ग्रुप अटॅच आहे आणि दुसरा आहे Cl. सो प्रिव्हियस व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असेल तर तुम्हाला इथे आठवेल
की बेंझिन रिंग बॉन्ड NH2 हा जो कंपाऊंड आहे याला एक स्पेशल नेम आहे. आठवा थोडस रिमाइंड करा कुठला स्पेशल नेम असू शकते. जर लर्न केले असतील लिहायची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला आठवेल तिथे की बेंझिन रिंग बॉन्ड NH2 दिस इज aniline. याला aniline म्हणतो. याला स्पेशल नेम आहे दॅट इज aniline. मग बेंझिन रिंग बॉन्ड NH2 हा aniline झाला म्हणजे पॅरेंट कंपाऊंड झाला आता इथे. मग Cl जो आहे हा सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे तो इथे आपण कन्सिडर करणार. म्हणजे NH2 ज्या कार्बनला अटॅच आहे तो झाला आपला फर्स्ट कार्बन ऍटम. क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो झाला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. सो क्लोरीन जो आहे तो सेकंड कार्बनला अटॅच आहे. सो आता इथे क्लोरीन जो आहे तो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे म्हणून तो आपण प्रिफिक्स मध्ये लिहिणार अलॉंग इट्स लोकंट दॅट इज इट्स पोझिशन. सो वी राइट हियर 2 chloro. Then this special compound benzene ring bond NH2 its name is aniline. So 2-chloroaniline is a IUPAC name for this compound. Special name as a parent name आपण इथे घेणार आहे आणि मग अनदर ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूट होणार तो प्रीफिक्स मध्ये लिहिणार आहे. म्हणून इथे बेंझिन रिंग बॉन्ड NH2 स्पेशल कंपाऊंड तयार झाला दॅट इज aniline. आणि म्हणून Cl जो आहे तो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे त्याची पोझिशन आपण लिहिली 2. Cl नेहमी प्रीफिक्स मध्ये लिहितो तो लिहिला आपण इथे क्लोरो आणि त्यानंतर aniline 2-chloroaniline किंवा याचं कॉमन नेम लिहिता येते. सेकंड पोझिशन आहे म्हणजे ऑर्थो पोझिशन. सो ऑर्थो क्लोरोaniline याचं कॉमन नेम. Now another one benzene ring bond CH3 आणि इथे आहे बॉन्ड NO2 अटॅच. एक CH3 ग्रुप आहे दुसरा इथे अटॅच आहे NO2. बेंझिन रिंग बॉन्ड CH3 पुन्हा हा एक स्पेशल कंपाऊंड आहे. बेंझिन रिंग बॉन्ड CH3 कुठला स्पेशल कंपाऊंड आहे कुठला स्पेशल नेम आहे याला. इट इज कॉल्ड आठवलं it is called toluene. Benzene ring bond CH3 is a toluene म्हणजे CH3 चा कार्बन ऍटम हा फर्स्ट कार्बन ऍटम देन दिस इज सेकंड कार्बन ऍटम. बाकी नंबरिंग आपण करू इथे 6 पर्यंत. सो सेकंड पोझिशनला आता हा ग्रुप जो आहे तो अटॅच आहे कुठला NO2 म्हणजे नायट्रो ग्रुप. तो प्रीफिक्स मध्ये लिहिणार आपण 2-nitro. बेंझिन रिंग बॉन्ड CH3 दॅट इज toluene ते नेम इथे आपण लिहिणार. So 2-nitrotoluene is a IUPAC name and second position वर NO2 आहे म्हणजे ऑर्थो. Then nitrotoluene is a common name. The next compound benzene ring OH आणि खाली अटॅच आहे Br. पुन्हा आपण हे असे कंपाऊंड पाहताय ज्याच्यात एका सबस्टिट्यूएंट ग्रुपमुळे तिथे स्पेशल नेम जे आहे ते त्या पर्टिक्युलर कंपाऊंडला जे आहे ते येत आहे. सो इथे बेंझिन रिंग OH म्हणजे बेंझिन रिंगला OH अटॅच असेल तर अशा कंपाऊंडला स्पेशल नेम आहे. काय नेम आहे विचार करा थोडा. सो बेंझिन रिंग OH इज अ फिनॉल आणि मग आता OH जो आहे हा मेन ते ग्रुप झाला म्हणजे बेंझिन रिंग OH दॅट इज फिनॉल पॅरेंट कंपाऊंड झाला. Br ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूएंट म्हणून आपण इथे घेणार. मग आता त्याची पोझिशन जी आहे ती मेन्शन करायची आहे आपल्याला. कशी मेन्शन करणार तर OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो फर्स्ट कार्बन ऍटम देन दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. फोर्थ पोझिशनला आला आपला Br दॅट मीन्स ब्रोमो ग्रुप. So along its position, along its locant number, the prefix मध्ये लिहिणार. So 4-bromo आणि parent compound चा name suffix मध्ये लिहिणार. Benzene ring OH that is phenol. 4-bromophenol is a IUPAC name for this compound and fourth position in common name system is called as para position. So its common name is para bromophenol.
para-bromophenol is a common name. So 2-chloroaniline, benzene ring bond NH2 special compound, that is aniline. 2-nitrotoluene, benzene ring bond CH3 is a special compound here, that is toluene. Then 4-bromophenol, where benzene ring bond OH is a special compound, that is phenol. So हे असे कंपाउंड होते डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन कंपाउंड ज्याच्यामध्ये एका सबस्टिट्यूएंट ग्रुप मुळे तिथे त्या बेन्झीन कंपाउंडला जे आहे ते स्पेशल नेम जे आहे ते तिथे देण्यात आलं. दॅट्स व्हाय अनदर सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे तो जो आहे आपण प्रिफिक्स मध्ये लिहिला ऍज अ सबस्टिट्यूएंट आणि स्पेशल नेम जे आहे ते पॅरेंट कंपाउंड म्हणून आपण तिथे घेतलं आणि तिथे आपण त्या स्पेशल नेम जे आहे ते सफिक्स मध्ये लिहिलं. ठीक आहे. So overall this is IUPAC nomenclature of di-substituted benzene.